हॅलो, आज आपण ऐकणार आहोत नवीन गोष्ट. यामध्ये बघूया आपण प्रेम हे खरं असतं की खोटं. चला तर बघूया आपली नवीन स्टोरी. शहराच्या गोंधळात एक जुनं बस स्टॉप होता. थोडंसं मोडकळीस आलेलं, म्हणजेच असं थोडं मोडलेलं तोडलेलं होतं ते. पण त्यामध्ये खूप आठवणी जपणारं, दररोज जिथे एक मुलगा उभा असायचा, कधी कधी पावसात भिजत, तर कधी उन्हात उभा राहत असायचा. पण त्याची नजर नेहमी एका दिशेनेच असायची, कारण तो कुणाची वाट पाहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याच बसस्टॉपवर त्याची पहिली भेट झाली होती. ती उशिरा आली होती, थोडीशी घाईत, थोडी त्रासलेली, आणि त्याच्या शेजारी येऊन ती उभी राहिली. पहिल्या दिवशीच काय होतं बघा. पहिल्या दिवशी काहीच बोलणं झालं नाही. दोघांमध्ये काहीच बोलणं होत नाही. फक्त एकमेकांच्या नजरा एकमेकांना भेटल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हलकंसं स्मित हास्य, आणि तसेच तिसऱ्या दिवशी काय होतं, ती विचारते, बस आली का, एवढाच प्रश्न. तेवढ्याने बोलण्याला दोघांच्या सुरुवात झालेली होती. हळूहळू रोजची ती भेट आणि त्या भेटीची दोघांनाही सवय बनली. बस स्टॉप त्यांचं छोटंसं जग बनलं, म्हणजे जसं दुनियाच त्यांची. तो तिच्यासाठी जागा ठेवायचा, ती त्याच्यासाठी हसणं आणायची. गप्पा दोघांमध्येही वाढत गेल्या. कॉलेज, ड्रीम्स, फ्युचर, आणि असेच नकळत एकमेकांवर प्रेमही झालं. त्यानंतर पुढे ती खूप स्वप्नाळू होती. तिला मोठं काहीतरी करायचं होतं, आणि तिला तो फक्त तिच्या स्वप्नांमध्ये तिच्यासोबतच राहायचा, आणि तो स्वप्न पाहायचा. एक दिवस काय होतं बघूया. एक दिवस पाऊस खूपच जोरात पडत होता, आणि त्यांची बस उशिरा येणार होती. दोघंही बसस्टॉपवर बसचा आवाज येताच दोघंही भिजत उभे होते. ती त्याला हसत म्हणाली, कधी कधी वाटतं हे मुमेंट्स कधीच संपले नाहीत तर किती छान होईल, असं ती त्याला म्हणाली. तो तिला काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर काय होतं, कारण त्यालाही तिच्या डोळ्यांमध्ये तेच वाटत होतं. त्या दिवशी पहिल्यांदा त्याने तिचा हात धरला, आणि तीही काही बोलली नाही, फक्त त्याच्याकडे बघून एक हलकंसं हसले. पण पुढे काय होतं, सुख जास्त काळ टिकत नाही ना, त्यामुळे लोकांची नजर लागते. आणि एक दिवस ती बसस्टॉपवर आलीच नाही. तो घाबरला. त्याला वाटले काय झालं असेल, म्हणून तो बसस्टॉपवरच तिची वाट पाहू लागला. पहिल्यांदा वाटलं काही काम असेल तिला, पण मात्र दुसऱ्या दिवशीही आली नाही ती. तसेच तिसऱ्या दिवशीही नाही. तो विचार करत राहिला. तो रोज तिथे येतच राहिला. पावसात, उन्हात तिची वाट पाहत राहायचा, आपल्या त्या बसस्टॉपवरतीच. खूपच आठवडे गेले. एक दिवस
त्याला कळलं की ती शहर सोडून गेली होती. असा त्याच्या मनात प्रश्न आला. का, कुठे आणि कोणासोबत जाणार ती? काहीच माहीत नव्हतं त्याला. तो विचार करत राहिला. फक्त एवढंच कळलं, ती परत येणार नाही. तो तुटला. पण तरीही बस स्टॉप त्याने सोडला नाही. का होतं? कारण कुठेतरी मनात त्याच्या आशा होती की ती येणार आहे. असं करत करत तो रोजच बस स्टॉपवरती जायचा आणि तिची वाट पाहत असायचा की ती परत येईल. खूपच महिने गेले. बस स्टॉप तसाच होता. पण आता तिथे फक्त तोच उभा असायचा आणि आजूबाजूला कुणीच नाही. एक दिवस काय होतं, चला पुढे बघूया. जुन्या बेंचखाली त्याला एक छोटासा कागद सापडला आणि तो तिचा होता. त्यात लिहिलं होतं की मला माफ कर, मी तुला काहीही सांगितलं नाही आणि माझ्या घरी अचानक आपलं सगळं बदललेलं. मला जावं लागलं. मी परत येऊ शकणार नाही. असा मेसेज तिने त्या कागदात लिहून तिथे ठेवला होता. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरले. तुझ्यासोबत घालवलेले मुमेंट्स, हे सर्व आपल्या आठवणी, हे माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. जर कधी पुन्हा आपण भेटलो तर कदाचित आपण परके असू असे तिला वाटते. पण मात्र मनातून आपण कधीच परके होणार नाही असं तिने लिहिलेलं. हे बघून पत्र वाचताना त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि तो पुढे त्या दिवशी खूप वेळ तिथेच बस स्टॉपवरच थांबून राहिला. त्याला काही करू हे सुचतच नव्हतं. पहिल्यांदा तो पूर्ण शांत पण आतून पूर्ण तुटलेला. त्या दिवसानंतर तो बस स्टॉपवर जाणं त्याने बंद करून टाकला. कारण त्याला आता समजलं असेल की आता पुढे ती कधी येणार नाही. काही लोक आयुष्यामध्ये येतात आणि सवयी लावून जातात. पण मात्र फक्त ती त्याला आठवण बनण्यासाठी होती. अशा प्रकारे आपली स्टोरी संपलेली आहे. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो. अशा नवनवीन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.